श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरये नमः, श्री कृष्ण परमात्मने नमः. हातामध्ये पाणी घ्या, हातात पाणी घ्या. तुम्ही हाताला हात लावा, तू आईच्या हाताला हात लावा. हे पहा, असं करायचं. प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता ठेवल्या. देवी गायत्री छंदा प्राणायामे विनियोगा. ओम भूः ओम भुवः ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपः. टाकू. सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरो तिथिवारो नक्षत्रंच योगश्च करणंच मे सर्वं विष्णुमया दत्ता. अद्येतानि शुभ पुण्यतिथौ. परीत पाणी घ्या, मनातली कामना बाप्पाला सांगा. याच्यात टाकायला बसतं देव घ्यायचं. अद्येतानि शुभ पुण्यतिथौ. आता पळीमध्ये पाणी घ्या. गणपती बाप्पा समोर ठेवा तुमच्या. गणपती फक्त तामणात घ्या. मग लागेल त्याला. हे घे. हा, पळीमध्ये पाणी घ्या. मनातली कामना बाप्पाला सांगा. विष्णोर विष्णोर विष्णू श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे श्री विष्णुपदे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वन्तरे अष्टाविंशततमे युगे युग चतुष्के तत्कलियुगे कलि प्रथम चरणे भारतवर्षे भारतखंडे जम्बूद्वीपे दंडकारण्य देशे कृष्णावेण्योः उत्तरे तीरे शालिवाहनचके बौद्धावतारे अस्मिन् रामक्षेत्रे मासोत्तम मासे महामांगल्य मासे प्रजोत्तमे मासे पौष मासे कृष्ण पक्षे षष्ठी. सगळ्या पूजांना काय लागते? षष्ठी तीच लागते. ती आज आहे फक्त. म्हणून राष्ट्राध्यक्ष सुद्धा आज त्यांचं हे आहे. सर्वात चांगला दिवस आहे तो. तर तो पौष मासे कृष्ण पक्षे षष्ठम्यायाम शुभ पुण्यतिथौ. आणि नक्षत्र कोणतं लागतं? हस्त नक्षत्र. ज्या नक्षत्रावर गणपती येतात बसतात, गौरी येतात बसतात. बरं, हस्त दिवस नक्षत्रे यांचं नाव. आणि सोमवार पळी पाणी ठेवायचंच नाही. ठेवायला कोणी सांगितलं? हां, मनातली कामना बाप्पाला सांगायची. त्याच्या चरणाशी आपल्याला सोडायचं आहे. नंतर अजून पळीत पाणी घ्या. यांचं नाव सांगा. नाव सांगा. हा, कारण ते कशातच आलेलं नाही. मी पुन्हा शोधलं नाही. हा, अतुल नामनी यजमाना यांचं नाव. भाग्यश्री नामन्या सपत्निका बाळाचं नाव. नामन्या कन्या म्हणायचं मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अस्माकं सर्वेषाणां सकुटुंबानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य प्राप्त्यर्थम प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्मी. म्हणजे जी लक्ष्मी अतुलरावांच्या हातातील ती स्थिर राहू दे. चंचल होता कामा नये, पाय फुटता कामा नये, इकडे तिकडे मुळीच जाता कामा नये. याच्याकरता वास्तुशांत असते. कळलं? म्हणा प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम उद्योगे व्यापारे सुयश कीर्ती प्राप्त्यर्थम सदा सर्वदा सुख शांती
समाधान वैभव ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थ कुलदेवी कोणती आहे? तुळजा भवानी कृपा प्रसादात व्रतरूपी सत्यनारायण पूजनंच करिष्ये तत्रादो निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपती स्मरण पूर्वक पूजनंच करिष्ये. मनातली कामना बाप्पाच्या चरणाशी अर्पण करा. हे सगळे देव तुमच्या समोर ठेवा. समोरची कापड काढा, तिथे ठेवा. तुम्हाला भाग्यश्री तुम्हाला पूजा करायची आहे, तुमच्या समोर ठेवा. हा सगळे देव नाही गणपती तुमच्या पुढे पाहिजे फक्त. हे देव यांच्या पुढे. हा याची पूजा तुम्ही करणार. आणि आमच्या शिवताईला द्यायचंय वास्तूची सोन्याची प्रतिमा. तिच्या समोर एक ताटली. मामी एक ताट द्या छोटंसं. अशी एवढी असेल तरी. हा छोटी प्लेट. छोटी कारण जागाही नाही आहे. एवढी छोटी प्लेट आहे. पेढे का नाही आले? आहे ना तुमच्या बाजूला किती पेढे त्या ह्याच्यामध्ये. पप्पा ते पेढे बागचं काही नाही. हा त्याच्यामध्ये पेढे. छोटी का? हो चालेल. मी नवीन वाली पण आणली होती. आहे नवीन आहे ना त्या ह्याच्यामध्येच आहे मम्मी बघ. सगळ्या नवीन प्लेटा आणल्या. ताईच्या पुढे ठेवा. त्याच्यामध्ये ती वास्तूची सोन्याची प्रतिमा ठेवा. गाय वासरू कुठे आहे बघा? काय वस्तू तिथे बघत होतो. बघ रे गाय वासरू कुठे राहिलं? फुलानी किंवा पाकळीने पाणी शिंपडत राहायचं. तिला एक कशात तरी पाणी द्यायचं. मामी छोटासा पेला देऊ का? पाणी देऊ का? चालेल. हे घे बेटा. गुलाबाच्या पाकळीने किंवा फुलाने पाणी शिंपडत राहायचं. ते पंचामृत सगळं तिथे ठेवलं. इकडे हो. काढू का? नको ना? नको, आम्ही हेच तिकडे घेणार. ठीक आहे. वाटी आहे त्या वेगळी. गाय वासरू मिळालं का? गाय वासरू तुमच्या ह्याच्यात घ्या. हा तुम्ही सगळ्या देवांना पाणी घाला. तू गणपती बाप्पाला फक्त पाणी घाला. हा पेढ्याचा प्रसाद ठेवायला वाटी देऊ? हो चालेल. गाय वासरू आहे गाय वासरू. आहे. 2 गाय वासरू आहे ऍक्च्युली. हा अरे वा मस्त. चार पाच. प्रार्थना पूर्वक नमस्करोमी हरि ओम. तुम्ही गणपती बाप्पाला 5 वेळा पंचामृत घाला. गं गणपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचेतानि स्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. हो काढून ठेवायचे. झाकण लाव. राणी पण करेन मामी. तिलाही सांगा. पंचेतानि स्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. 5 वेळा पंचामृत घातलं. दूध ते सुद्धा गायीपासून मिळालेलं. तुम्ही सगळ्या देवांना 1-1 चमचा पंचामृत घाला. दूध दही तूप मध आणि साखर म्हणून त्याला म्हणायचं पंचामृत. पयादी पंचामृत स्नानांतरेण. तुम्ही पळी 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 पाणी घालत राहा चमच्याने. तूप फुलाने पाणी शिंपडत राहा. इथून अभिषेक सुरू झाला. श्री गणेशाय नमः. हो काय ते वस्त्र द्यायचे ते ताटात काढून त्यांच्या हातात द्यायचे. सुमुखश्च एकदन्तश्च कपिलो गजकर्णका लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्ष
भालचंद्रो गजानना द्वादशैतानि नामानि यः पठे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. या घरामध्ये कसल्याही प्रकारच्या अडीअडचणी विघ्न येताच कामा नये याकरता वास्तू सांगताय. विघ्नस्तस्य न जायते. शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्व एक एक थेंब इकडे पण घाला. सर्व विघ्नोपशांतये वास्तूच्या प्रतिमेला. तुम्ही पाणी घालायचं बंद झालं की अभिषेक बंद होईल. सर्व विघ्नोपशांतये. आता तू पाणी शिंपडायला सुरुवात कर. संपलं की तांब्यातलं घ्यायचं. हां तुम्ही एक एक पळी पाणी घालायला सुरुवात करा देवांना सगळ्या. हां किंवा एक फुलपात्र मागून घ्या. हे यात पाणी काढून घ्या. हां आणि फुलाने गुलाबाच्या पाकळीने गजानन महाराजांना सतत चिंपडत राहा. अभिषेक सुरू झाला. सुमुख शैकदंतश कपिलो गजकर्णका लंबोदरस्य विकटो विघ्ननाशो गणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्र गजानना द्वादशैतानि नामानि यः पठे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये. अभिप्सितार्थ सिद्ध्यर्थ पूजितो यः सरासुरैः. पाणी फूट पाणी शिंपडत राहा. हे पाकळी घे. सर्व विघ्नोपशांतये. तिथे अभिप्सितार्थ सिद्ध्यर्थ पूजितो. तिला दे तिच्या हाताला. अभिप्सितार्थ त्या पाकळीने पाणी शिंपडत राहा वास्तूला गुलाबाच्या पाकळीने. हां सर्व विघ्नोपशांतये अभिप्सितार्थ सिद्ध्यर्थ पूजितो यः सरासुरैः. सर्व विघ्नहरस्तस्मै श्री गणाधिपतये नमः. तुळजाभवानी ना. हां सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मंगलम्. येषां हृदिस्थो भगवान् मंगलायतनं हरि तद एव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजया. येषा बिन्दिर्वरश्यामो हृदयस्थो जनार्दना. विनायकं गुरुं भानु. तिला पंड्या पाणी. विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादो सर्वकार्यार्थ सिद्धये. विश्वेशम. ज्या ज्या देवांची नावं घेऊ त्या त्या देवता या वास्तू मंदिरात येतात आणि आशीर्वाद देतात. विश्वेशम माधवम धुंडी दंडपाणींच भैरवम वंदे काशीं गुहां गंगा भवानी मणिकर्णिका. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनां पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. आपदामपहर्तार दातार. मोठ्याने दाता. त्याला खिचडी दिली नाही. दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं म्हणून आवाज येला. भूयो भूयो नमाम्यहम्. रामो राजमणि सदा विजयते. रामं रमेशं भजे. रामेणाभियता निशाचरचमु. रामाय तस्मै नमः. रामन्नास्ति परायणं परतरां. रामस्य दासोऽस्म्यहम्.
रामे चित्तलया सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तात्तुल्य राम नाम वरानने वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्द कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वजा मङ्गलं पुण्डरीकाक्षो मङ्गलायतनं हरि शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्नगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं लक्ष्मी एकटी येत नाही, नारायणाला घेऊन येते. नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् पूर्णब्रह्माय विद्महे सच्चिदानंदाय सगळ्यांच्या याच्यात पाणी या त्या तांब्या पूर्ण भरून द्या. 1 तास त्यांचा अभिषेक चालणार आहे. सच्चिदानंदाय धीमहि तन्नो सद्गुरु प्रचोदयात् दत्तात्रेयाय विद्महे पूर्णब्रह्माय दत्तात्रेयाय विद्महे ओम स्वामी समर्थाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदयात् पांडुरंगाय विद्महे रुक्मिणीवराय धीमहि तन्नो पांडुरंग प्रचोदयात् शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्नगम्यं वंदे विष्णु. साधा करायचा आहे की साधा बिना मिठाचा. बिना मिठाचा म्हणजे उडदाची डाळ वगैरे नाही नाही, घालायची काही त्याच्यात? टाकायचं नाही. साधा पूजा करायची. फक्त बिना मिठाचा. आणि तो झाला की मला इथे आणून द्या. म्हणजे मग मी काही- इथे शिडलीची पूजा नाही. हा ते अजून करायची अवकाश. अच्छा. मग ते गेल्यावर किती मिनिटात शिजेल? 5 आम्हाला मिनिटात. 12 वाजता पाहिजे. 5 मिनिटात. किती वाजले आता? मग आता 11. काही वेळ लागतच नाही. 5 11. तर गॅसवर हे झाल्याशिवाय गॅसची पूजा करता येते. ठीक आहे. बरं. पहिले देवाचा अभिषेक ठीक असतो आहे. काही घरचा. हरकत नाही ना त्याला. आणि तसं करून ठेवून देता येईल. काही प्रॉब्लेम नाही. ओम मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्टुवाग्गसस्तनु भिर्व्यशेवहि देवहितान्यदायुः. स्वस्ति न इन्द्र वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ता रक्ष्यो. तू काय कर, आमचं वास्तू मंदिराचं बाळांचं रक्षण कर. रक्ष्यो अरिष्ट म्हणजे संकट, नेभी म्हणजे नाहीशी कर.